आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. ठीक आहे, आता बोलतो मी जरा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गीते साहेबांनी कालपासून मी काय काय केलं ह्याचा एक आढावा घेतला. गीते साहेब फक्त एकच शब्द थोडासा मला असं वाटतं बदलायला पाहिजे, तो म्हणजे जनसंवाद. मी जनसंवाद नाही करत आहे, मी माझ्या कुटुंबाशी संवाद करतोय. हा माझा परिवार आहे, हा माझं कुटुंब आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती. आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे, कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता. हे केवढं मोठं माझं भाग्य आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात हड सरकार आपल्या दारी, हा सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी. पण रायगड, आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं. रायगडाचं वारं असं फिरणार नाही. रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरवून टाकलेत, उलथापालथ करून टाकलेले. दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे. आणि जसं आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे, संतांची वीरांची, संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे. आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं, जीव गेला तरी 72, पण मी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही, भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच. त्या तानाजी मालुसरेंची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले. बरं, दुर्दैव असं आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रीपद काय मिळतच नाही. आता काय करायचं त्यांच्यासाठी? पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे, म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड. अरे असं कसं करणार? डोकं असलं तर कराल ना. गद्दारांचं करायचं काय खाली? अरे डोकं कुठे? त्यांना म्हणून तर गद्दारी केली. तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे?